मी शिवाजी लक्ष्मण निमशे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की नर्मदाबाई ज्यावेळेला आपल्याला पायी परिक्रमा म्हणा किंवा बसमध्ये परिक्रमा करायची असेल तर तिने आपल्याला आमंत्रण देत असते. बघा परिक्रमातले जे अनुभव सांगतो. आता पहिल्या वेळेला तर आलोच होतो, पण आता दुसऱ्या जे मला जे अनुभव आले मी ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता जे आपण नर्मदा परिक्रमाच्या वेळेला आपण त्या ठिकाणी स्थानी भेट देत होतो. आता ते पहिलं भेट आपण ते भारतीय ठक्कर यांच्या आश्रमाला दिली. बघा त्यांनी चांगल्या पद्धतीने स्कूल चालवलं आणि ते नाशिक मधल्या चांगलं वेल सेटेड असून सुद्धा त्यांनी ते तिकडं नजरअंदाज करून नर्मदा माईची परिक्रमा केल्यावर त्यांना असं वाटलं की इथं जे अनेक मुलं गरिबाचे मुलं आहे आणि त्यांना जर आपण ह्या शिक्षण देऊन काहीतरी आपण त्यांना ज्ञान दिलं तर चांगलं होईल. म्हणून त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने तिथं शाळा काढून आल्या. मैया आपली खरोखर परीक्षा पाहते. तुम्ही किती धीरगंभीर असता, किती स्वीकारता. हे स्वीकारणंच महत्वाचं. जसं असेल तसं स्वीकारलं तर आपल्याला अजिबात त्रास होत नाही. पण आपण नाकारत गेलो तर आपल्या शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो. तर हा त्रास मला मैयाने सांगितलेलं आहे की जसं असेल तसं आपण. आता हे लोक पायी परिक्रमाच्या लोकांचा जर विचार केला तर किती त्यांना हालापेष्ट. आज आपण मिसाळ महाराजावर होते, एक महाराज होते, त्यांनी बी सांगितलं की त्या पायाला किती त्रास होतो. पण ते स्वीकारलं होतो त्रास, पण ते स्वीकारलं तर आपण त्यातून माई आपल्याला त्यातून निभावून देते. आणि मग हेच आपण शिकायचं असतं. आपण नर्मदा परिक्रमा करीत असताना की आपण स्वीकारावं लागतं. माई आपली परीक्षा घेत असते आणि आपण हा भाव देण्याचा भाव देत राहिलं तर आपल्याला माई आपला निश्चित आपल्याला देत राहते. नर्मदे हर खरोखर ते सांगणं फार महत्वाचं. बघा आपल्याला वैद्य साहेबांच्या इथं आपण आश्रमात गेलो होतो की त्यांनी तिकडचं सगळं सोडून ते वेल सेटेड म्हणजे चांगल्या बँकेची नोकरी रिटायरमेंट झाल्यावर सगळं तिथलं सोडलं आणि 3 वर्ष नर्मदा परिक्रमा केल्यावर त्यांनी इथं नर्मदेच्या कडेला आश्रम वगैरे टाकला. आणि पण नंतर आई वडिलांचे जेव्हा वृद्ध झाले त्यांना काशीमध्ये घेऊन आले. त्यांची सेवा करून त्यांची वृद्धपणामध्ये त्यांचं जेव्हा निधन झालं त्यांचे सगळं कर्मक्रिया केल्यावर परत इथं आल्यावर विशेष म्हणजे इथला सुद्धा आश्रम त्यांनी दान देऊन टाकला. 2.5 लाखात तिथं शिक्षण. चांगल्या विचाराचे माणसं की सगळं सोडून द्यायचं. किती वैराग्य. असं वैराग्य जर आलं तर खरोखर मोक्ष 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 याच्यातून मोक्ष भेटणार. तसं ते कुलकर्णी म्हणून आपल्याला चहा आणि बिस्किट दिले होते. हे 2 माणसं सांगायचं राहिले होते. धन्यवाद. नर्मदा. गोरख मोरे. दुसरं सांगायचं असं 23 जन्माचं पुण्य जेव्हा एकत्रित येतं तेव्हा माता नर्मदा परिक्रमा करते. मागच्या जन्मी आपण काय ना काही केलेलं असं म्हणून आता आपण सर्व एकत्र जमलो. काय ना काय तरी ऋणानुबंध असतात आणि आपण एकत्र आता जमलेलो. आणि दुसरी गोष्ट मातेमुळेच आपली परिक्रमा झाली. आता का आपलीच नाही पण सीमेवरती जे आपले सैनिक आपलं रक्षण करतायत त्यांच्यामुळे आपण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ शकतो, फिरू शकतो. नर्मदा परिक्रमा अजून कुठले अनेक तीर्थक्षेत्र आपण करू शकतो. तर त्यांच्या सुख समृद्धीसाठी पण आपण सर्वांनी मैयाकडे प्रार्थना करायला हवी. तर त्यांना पण ज्ञान वैराग्य सामर्थ्य त्यांच्या मुलांना, त्यांच्या अर्धांगिनींना त्यांना पण ज्ञान वैराग्य सामर्थ्य आणि आयु आरोग्य ऐश्वर्य मिळावं अशी मैयाकडे आपण सर्वांनी प्रार्थना करायला हवी. नर्मदे हर. भारत माता की जय. नर्मदे हर. बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या आमच्या SSYच्या सत्संगामध्ये नर्मदा परिक्रमाबद्दल व्याख्यान ऐकले. ज्यांनी पायी परिक्रमा केल्या त्यात पोपट भाऊ, त्याच्यानंतर संगमच्या ऋषलीमा, सुमितजी यांचे अनेक अनुभव ऐकले. तेव्हापासूनच ती इच्छा होती आणि विशेष करून आमच्या मिसेसची इच्छा होती की आपल्याला एकदा परिक्रमेला जायचं. आणि योगायोगानं यावेळेस ते परिपूर्ण झालं. सगळ्यांनी नर्मदा माईचे अनुभव सांगितले, परंतु मला सगळ्यात जे भावलं ते विंदा करंदीकरांची कविता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मी कंटिन्युअस निरीक्षण करतोय शिवाजीचं, गजूभाऊचं, दत्ताजीचं, त्याच्यानंतर विठ्ठल,
त्याच्यानंतर सविता. मुलीचं नाव काय? सविता. सविता. यांचा सगळ्यांचा जो भाव आहे आणि चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, काही मिळो नाही तर नाही मिळो, मी त्यांच्याकडून मात्र एवढंच घेणार, कधी जर परिक्रमा करायची जर वेळ आली तर मी त्यांच्या रोलमध्ये राहील, नर्मदेला. शिवाजी पवार पुण्यागाव. मी बरचसे फिरलो, बरेचसे देवधर्म केले. हे जे मैयानं आम्हाला बोलवलं, आमचं जवळजवळ 3-4 वर्षापासून चालू होतं, जायचं पण काही अडचणी एक चालल्या प्रपंचात, येणं नाही झालं. लग्न कार्य, पाहुणे रावळे, त्याच्यामुळं यंदा खूपच बोलवलं आणि मैयानं आम्हाला खास बोलवलं म्हणून आमचं येणं झालं आणि त्याच्यात सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल धन्यवाद. नर्मदा परिक्रमा करण्याचा मला असं ठरवून काहीच नव्हता, पण आमच्या बहीण भावाचं 4 दिवसात ठरलं. नर्मदा परिक्रमा करण्याचा आमच्या लक्षात काहीच हेतू नव्हता, पण नर्मदे मातेनी आम्हाला बहीण भावाला 4 दिवसातच प्रवृत्त केलं आणि आम्ही त्या याच्यावरती लहानी बहीण आणि मिसेस हे घेऊन आणि ह्या नर्मदा परिक्रमामध्ये एवढा आनंद आणि एवढा उत्साह. पहिल्या माझ्या आयुष्यामध्ये मी 10 वर्षे रिटायरमेंट झालेले सेवानिवृत्त, तरी मला याच्यात भरपूर, आणि मी याच्यावरून फिरून आलेलो होतो. 4 दिवस झाले. चिरंजीवन ते म्हणायचे, अहो तुम्ही दमून आले, ते आमच्या सुना म्हणायच्या, पुन्हा आमच्या बहिणीची सून म्हणायच्या, अहो तुम्हाला ताशा म्हणायचा आमचा राजू कृषी बांधकाम. तर त्यात एवढंच समजलं का पोपटराव गावचे हे गॉड फादरच मिळाले आपल्याला. हे सर्व काही जे बोलले ते याच्यात आलेलंच आहे, त्याच्यामुळे एवढं बोलतो मी. थँक्यू. नर्मदे. मी संजय जाधव, खेडले परमानंत राहणार आहे. मी सर्वात महत्त्वाचा माझा अनुभव किंवा एक चमत्कारच म्हणावं लागेल की आपली परवा दिवशी एक आरती हुकली, आपल्याला सगळं बिरहड उचलून आणि दुसऱ्या ऐन टायमाला 10च्या रात्रीची 10ची वेळ झालेली असताना आरती आपली न होताच आपण तिथून बिरड उचललं आणि दुसरीकडे जायचं ठरवलं. आता पोपट भाऊला किती टेन्शन आलं असेल हे मला माहीत नाही, पण मला इतकं टेन्शन झालं की आता हे कधी आपण पोहोचणार आणि कधी नियोजन होणार. आणि आपली सर्वात महत्त्वाची म्हणजे आरती एक हुकली आणि त्या टेन्शनमध्ये गेलो आणि ती नरसिंहपूरला कशी बशी खूप चांगली व्यवस्था झाली आणि ती आरती मात्र त्या दिवशी झालीच नाही, पण मात्र ती इच्छा मनात तशीच राहिली. पण दुसऱ्या दिवशी 1 नाही 2 नाही तर व्याजासह मैयानं आपल्याला त्या 3 आरत्या घडून आणल्या. म्हणजे एकच हुकलेली होती आपली, पण 3 आरत्या आपल्याला, हा एक माझ्या दृष्टीने खूप मोठा चमत्कार आहे आणि तो मी कधीच विसरणार नाही, असा चमत्कार घडलेला आहे. मध्ये मला सांगायचं एवढंच आहे की मी मोजक्या शब्दात सांगणार आहे की आपली जी टीम आहे, हे जे यथार्थ जे नाव आहे नर्मदा मैया म्हणून दिलेलं, ते खरोखरच यथार्थच आहे. कारण की ह्या यथार्थ टीमचे जे काही प्रत्येक सदस्य कोणाच्या योगायोगाने ऋणानुबंधाने जवळ येत नाही. असं म्हणतात ना की कोणाचं योगायोग असल्याशिवाय कोणी कोणाला भेटत नाही आणि त्याची भेट होत नाही. निमित्त फक्त झालं ते मैयाचं. मैयाने आपल्याला काही आपल्या केल्याच्या भेट आपण राहिली असेल, भेटण्याचं बोलणं राहिलं असेल, काही कारणास्तव मैयाच्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांना भेटलो. असं जे पावित्र्य असतं ते काही वेगळंच असतं. मैया म्हणजे अरे हे सुद्धा आपलं फार गरजेचं असतं, कारण की अशा बरोबरीमधून माणूस शिकत असतो आणि दुसऱ्याला पण शिकवत असतो आणि आपण स्वतःही त्यामध्ये मला काहीतरी बोध घेत असतो. सांगायचं तात्पर्य असं की जे आपले जी टीम आहे, ड्रायव्हर दादा, दत्तात्रय महाराज, गजानन महाराज, शिवाजी महाराज, उज्ज्वल प्रसाद देणारे आपले पगार दादा आणि उत्तम जे आपले आपले कामगारी सेवाभाव अतिशय उत्तम प्रामाणिकपणे इमानदारीने पार पडला आहे. आणि तर ते सगळे आम्ही पहिल्या सीटला बसलेले त्यांच्याशी बोलणं, त्यांना तर मी तर खास तो म्हणजे ओरडणं वगैरे, पण त्यांच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा अशी टीस नाही, काही नाही. सदैव हसत हसवत आणि स्मित चेहरा त्याचं बघायला मिळाला. आणि विशेष सांगायचं तात्पर्य असं की मला पायाचा अतिशय प्रॉब्लेम, म्हणजे माझ्या पायाची बोटंसुद्धा म्हणजे अशी वाकडी होत नव्हती, अशी ठणकायची. आपण जेव्हा पहिला टप्पा मला चालायचा होता
पण मी नाही चालू शकले कारण माझी तब्येत अतिशय बिघडली त्यावेळेला. मला मोशन आणि उलट्या सुरू झाल्या, मग मी मागायला घेतली. पण असं वाटायला लागलं की मैया माणसाला प्रलोभन देत असते आणि त्या प्रलोभनाला माणूस बळी पडतो. त्या पहिल्या टप्प्याला मी बळी पडले आणि सेकंडच्या वेळेस जेव्हा आपण पुलावरनं चालायचं होतं, पोपट भाऊ म्हणाले की आता इथनं आपल्याला चालायला लागणार आहे, थोडंसं चालायचं आहे, जास्त नाही चालायचं आहे, थोडंसंच आहे. आता थोडं किती मी भावना विचारलं, भावना अगदी काही नाही, थोडंसंच आहे. म्हणजे ठीक आहे, मी भावना विचारलं भाऊ मी चालू शकेल का? भाऊने मला थोडंसं नजरे बघितलं आणि म्हणाले मॅडम तुम्ही ना तुमचं थोडं चालताना आणि बॅलन्स होतं, तुम्ही नका चालू कारण गोटे वगैरे आहेत, दगड आहेत मोठे मोठे, तर तुम्हाला होणार नाही. पण मनाचा ठिया होता, मनात ठरलं तर जे होईल ते. सगळेजण म्हणतात ना की मैया सगळ्यांना तारून येते, सगळ्यांकडे लक्ष असतं आणि सगळ्यांना बघत असते. मग मला पण बघेल ना, एक तर मला चालेल नाही तर पाहतं काय मला पाडून घेईल रस्त्यावर, एवढंच काही ते होईल ना. म्हटलं जे होईल ते होईल, मी चालेल. आणि काय माहीत नाही, माझे पाय चालताना जरा पण दुखले नाही आणि सगळ्यांच्या पुढे मी होते चालताना. आता ही शक्ती कशी आणि कुठून मायाने माझ्या पायांमध्ये स्फुरण घातलं ते मायाला माहिती आणि माझ्या मनाला माहिती. ज्या आता मगाशी माधवी माई म्हणाल्या की मायाचे अनुभव हे शब्दातीत असतात, शब्दात मांडण्यासारखे नसतात ते, आणि ते शब्द म्हणजे बोलू शकत नाही माणूस, असे ते अनुभव असतात. सांगायचं काय, आपली जी परिक्रमा आहे ती भावनेच्यामुळे झाली. मला करायची खूप इच्छा होती, ती आज काही का थोड्या अंशाने का होईना पण पूर्ण झाली. जय महाराष्ट्र.